एकत्र आल्यानंतर ते आपण ऑनलाईन अलाईन होऊ असंच आमची इच्छा होती विदुरभाऊची आणि त्या संघाने सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आपण ते ही टुर्नामेंट यशस्वीरित्या पार केली। तर थोडक्यात सांगायचं झालं तर हुशार आणि बुद्धिवान यामध्ये फरक आहे। हुशार याला सांगितलं जाते की जो माणूस एखादा प्रश्न तयार करतो त्याला हुशार सांगितलं जाते आणि बुद्धिवान याला सांगितलं जातो की जो माणूस प्रश्नच उभा करत नाही किंवा प्रश्न निर्माण करत नाही त्याला बुद्धिवान सांगितलं जातं। इथे विदुरभाऊ हुशारी सांगितले जातात आणि बुद्धिवानी सांगितले जातात कारण की ते त्यांनी दोन्ही स्ट्रॅटेजीचा वापर करून ते आपले कुठले कार्य असो ते यशस्वी होत असतात। कधी कधी या लाईफमध्ये आपल्याला जर आपण 100च्या स्पीडमध्ये जात असेल आणि कुठेतरी आपल्याला अडथळा येत असेल 70-80च्या मध्ये तर आपण कुठेतरी बॅकफुटला जातो। अशा वेळेला आपल्याला फार चेंजेस करायचे असतात कारण की ते आपलं सातत्य ठेवायचे असते आणि सातत्य ठेवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। त्याचा इम्पॅक्ट आपल्या फॅमिलीवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या गावावर, आपल्या पंचकृषीत गावावर अशा सगळ्या ठिकाणी होतो आणि त्याच्यासाठीच आपल्याला काहीतरी परिवर्तन करावं लागते आणि आपल्याला पुढे जावं लागते। तर ऑस्ट्रेलिया संघाच्या बाबतीत सुद्धा आपण तेच बघितलं। त्यांनी तिन्ही वेळा ऑस्ट्रेलियाने जेव्हा वर्ल्ड कप मारले तेव्हा त्यांनी भरपूर चेंजेस केले। चेंजेस करण्याच्या मागे हाच हेतू असतो की आपल्याला यशस्वी व्हायचं आहे। तर विदुरभाऊ सुद्धा अशाच प्रकारे या अशा अनेक स्ट्रॅटेजीचा वापर करून ते काही चेंजेस करत असतात आणि आपली जी स्ट्रॅटेजी असते ती आपल्या त्याच पद्धतीने आपल्याला आपलं अस्तित्व हा राहिलं पाहिजे, आपण ऑन ट्रॅक राहिलं पाहिजे हा त्यांचा मागे उद्देश असतो। तर अशाप्रमाणे हे टुर्नामेंटसाठी आपल्याला भरपूर लोकांनी सहकार्य केलं। तर थोडक्यात त्यांचे मी आभार मानतो, सर्व संघ मालकांचे आभार की ते 12 संघ मालक होते। विदुरभाऊच्या पहिल्याच प्रथम त्यांच्या विनंतीलाच 12ही संघाने त्यांना लगेच अप्रूव्हल दिलं आणि हे 12ही संघामध्ये सांगितलं म्हणजे आपल्यासाठी ते देवताच आहेत। त्यांनी लगेच होकार दिला आणि ही टुर्नामेंट यशस्वीसाठी सुरुवात झाली। सर्व खेळाडूंचे आभार, साधारण 150 लोकांनी इथे पहिल्यांदा वर्षातला तरी पार्टिसिपेंट झालेले होते त्यांचे आभार, सालोड पास्तळ ग्रामपंचायतचे आभार, सर्व प्रेक्षक रसिकांचे आभार, सर्व दात्यांचे आभार। इथे भरपूर लोक दात्यांनी आपल्याला सहकार्य केलं, आपण 2-4 दिवसापासून नावं वाचून दाखवलेलीच आहेत। फायर क्रिकेट क्लबचे आभार, पास्तळ ग्रामपंचायती आभार, इथे जे ग्राउंड बघितले, साफसफाई रोषणाई जी बघितली तर पास्तळ ग्रामपंचायती आभार, स्पेशल आभार श्री निरंजन बाबूराव गरत आणि त्यांची जी टीम आहे दिनेश गरत, पप्प्या वगैरे जी काही टीम आहे त्यांनी सुद्धा त्यांचेही आभार। मंडप डेकोरेशनचे मालक श्री सदानंद सखाराम गरत यांनी आपल्याला थोडक्यात मंडप याचे मानधन घेऊन त्यांना आपल्याला सहकार्य केलं त्याचे आभार। यूट्यूबचे मालक आणि डिजिटलचे मालक श्री उमेश सदानंद गरत, तसेच त्याची सपोर्टिंग टीम अबली गरत, तसेच हरेश आगिवले विरारवरून आलेले ते कॅमेरामॅन त्यांचे आभार। पंच श्री राकेश राऊत शिरगाव, तसेच यज्ञेश प्रभू दांडी, हार्दिक ताबोरे चिंचणी यांचेही स्पेशली आभार। समालोचक श्री प्रीतम गरत गोट्या, व्हाईस ऑफ पास्तळ आणि कौशिक राऊत दांडी यांचेही आभार, यांचा सुद्धा आपण गोड आवाज बघितला। स्कोरर हिमांशु सिंग पास्तळ यांचेही आपण आभार मानू। तसेच श्री साजन गरत यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्याला इथे शील्ड दिल्या त्यांचेही आभार। विशाल जाधव साहेब जे पास्तळ ग्रामपंचायत सभासद आहेत यांनी आपल्याला प्रथम आणि द्वितीय जे शील्ड दिले आहेत त्यांचे आभार। पुजारी भाऊ यांचे आभार ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला टी शर्ट दिले आहेत। मंगेश भोईर साहेबांचे आभार, त्यांनी आपल्याला काही मानधन तसेच पाहण्याची व्यवस्था केली आहे। सदानंद पाटील आणि प्रशांत गरत हे जी मॅन ऑफ द सिरीजसाठी आता सायकल दिली आहे त्यांचे स्पेशल आभार। तसेच रोहिणी वहिनी जी आपल्याला आज भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांची टीम यांचेही स्पेशली आभार। मॅन ऑफ द मॅचसाठी अजय पंढरीनाथ गरत यांनी टॅक्स पॅन दिलेलं आपलं त्यांचे आभार। तसेच भावेश गरत विकीच्या यांनी सुद्धा आपले स्पेशल काही इथे मदत केलेली आहे। अपर्णा साऊंड सर्व्हिस यांचे आभार। NB स्पॉट टी शर्ट यांचे आभार। तसेच कळत न कळत कोणाचे इथे राहिले असेल त्यांचे सर्वांचे आभार, कारण की इथे आपल्याला वेळ होते आणि आपण काही सगळ्यांची नावं देत नाही आहे। तर थोडक्यात आपण आता इथे आभार आणि काही जे काही मनोगत आहे ते थोडक्यात व्यक्त केलेलं आहे। आता मी पाहुण्यांकडे ज्यांना आपल्याला मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी व्यक्त करायचं आहे। तर मी साडोळगावचे सरपंच संजय पाटील साहेबांना थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी हॅलो तर सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक स्वागत। आणि कुठलीही स्पर्धा म्हटली ती लीग असो कुठलीही स्पर्धा असो तर आपल्याला प्रथम ओनरची गरज असते। तर हे ओनर आहेत, संघमालक आहेत, यांचं प्रथम मी इथे आभार मानतो। या संघमालकामध्ये जे आपण 12 संघ होते ते ह्याप्रमाणे होते, त्यांचं मी इथे हार्दिक आभार मानतो। त्यामध्ये किंग्स 11 यांचे संघमालक होते माननीय श्री विदुरभाऊ पाटील। त्यानंतर दुसरा संघ होता सक्षम 11,
यांचे मालक विकी झा आणि निखिल ठाकूर यांचंसुद्धा आभार. जप्पा 11 जे आपल्या ते दरवर्षी पाहतो कुठलीही लीग असो ते नेहमीच संघ घेतात, त्यांचे संघमालक यतीन मोरे यांचंसुद्धा आभार मानतोय. त्यानंतर विसावा फाउंडेशन हा एक संघ होता, त्यांचे मालक माननीय श्री परेश राऊत यांचंसुद्धा आभार. त्यानंतर पुढचा संघ होता ओमसाई ग्रुप. हे ओमसाई ग्रुप यांच्यातर्फे रुपेश गरत, चेतन गरत, प्रीतम गरत आणि कीर्तेश गरत, तर या संघमालकांचा सुद्धा आभार. त्यानंतर साई पावनी इंटरप्राइजेस यांच्या माननीय वैदेहीताई वाडान मॅडम यांचंसुद्धा आभार. त्यानंतर अनय वॉरियर्स यांचे मालक अनय डिजिटलचे मालक श्री उमेश भाई या नावाने आपण त्यांना ओळखतो, उमेश गरत यांचंसुद्धा आभार. त्यानंतर द्वारकामाई सुनील 11 या संघाचे संघमालक माननीय श्री अमोल मोरे. त्यानंतर मनोज भाऊ ठाकूर यांचंसुद्धा आभार. दैवत फाउंडेशन हा एक संघ होता, त्यांचे मालक श्री गिरीश भाऊ राऊत यांचंसुद्धा आभार. त्यानंतर पुढचा संघ होता नालंदा 11 यांचे मालक श्री निलेश मोरे यांचंसुद्धा आभार. त्यानंतर या स्पर्धेतील अंतिम विजेतेपद पटकावलं आहे असा हा संघ, तो म्हणजे रॉकस्टार आणि आर डीचा संघ, ज्यांचे संघ मालक होते रॉकस्टार ग्रुप, आर डी ग्रुप, अनुगौडा ग्रुप आणि जतीन घरत ग्रुप यांचंसुद्धा आभार. त्यानंतर पुढचा संघ होता सालवड वॉरियर्स, यांचे मालक शैलेश यादव, परेश मोरे, राजेश यादव, गिरिजेश यादव या सर्व संघ मालकांचे मी येथे आभार मानतो आहे. कारण आपण जर येथे उत्सुकता दाखवली नसती तर ही लीग झालीच नसती. तर ही जी लीग आपण झालेली आहे पालसर सालवड प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पडलेली आहे. तर या संघ मालकांचं आभार. त्यानंतर आपल्याला आर्थिक सहाय्य मिळाले ते म्हणजे माननीय सौ मेघाताई विपुल पाटील, विशाल साहेब जाधव, कविता उमेश राऊत, त्यानंतर प्रशांत राऊत साहेब, गणेश गरत, विघ्नता कन्स्ट्रक्शनचे मालक सदानंद पाटील, प्रशांत गरत यांनी सायकल दिलेली आहे मॅन ऑफ दी सिरीजसाठी. अनय डिजिटल यांच्यातर्फे यूट्यूब लाईव्ह. त्यानंतर पास्तय ग्रामपंचायत सालवडचे सर्व सन्माननीय सदस्य, पास्तय सालवड ग्रामपंचायत दोन्ही ग्रामपंचायतीचे हार्दिक आभार. त्यानंतर विनोद पुजारी साहेब, क्लासिक प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, सदानंद घरत, मंडप डेकोरेटर्स, पंच, स्कोरर, समालोचक, ओमसाई कन्स्ट्रक्शन, भावेश गरत, संजय गरत आणि आज जे आपण येथे रुचकर जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे त्या सौ रोहिणी राऊत म्हणजे पार्थ यांच्या मम्मी आणि त्यांचा ग्रुप, या सर्वांचं येथे मी आभार मानतोय. त्यानंतर आपण आता मान्यवरांकडे वळूया. ही आपली जी स्पर्धा झालेली आहे याबद्दल नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करतील. तर सालवड ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री संजय भाऊ यांना मी येथे निमंत्रित करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पास्तळ सालवड प्रीमियम लीग आयोजित या आयोजनाच्या बक्षीस समारंभानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व आयोजक विदुर भाऊ. पूर्वी सालवड पास्तळ गाव एकच होतं. सालवड गाव आणि पास्तळ गाव विस्तृत असल्यामुळे वेगवेगळं झालं, परंतु मन एकत्र ठेवण्याचं काम दोन्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून विदुर भाऊने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि त्यांचा असलेला प्रदीर्घ अनुभव खेळामध्ये आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे. दोन्ही गावं एकत्र आणून अगदी यशस्वीरित्या हा प्रोग्राम पार पाडलेला आहे. या स्पर्धेमध्ये सर्व संघ मालकांनी भाग घेतला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. व विजेता रॉकस्टार ग्रुप ह्यांचं आणि आर डी ग्रुप संयुक्त ग्रुप आहे यांचं विशेष अभिनंदन. उपविजेता विसावा फाउंडेशन यांचंही अभिनंदन. आणि अशाच प्रकारे दोन्ही गावाच्या सलोख्याकरता असे कार्यक्रम आयोजित केले तर खरोखर आपल्या सालवड आणि पास्तळ गावचं भवितव्य आणखीन चांगलं होईल. आणि हे जे ग्राउंड आहे ते सालवड आणि पास्तळ गावांनी एकत्र होऊन ते क्लब कसं होईल ह्याकडे आपण प्रयत्न करूया. आणि त्याकरता विदुर भाऊंना जे लागेल मदत सहकार्य
जे जे आता ही फाईल मला बोलल्या मंत्रालयात आहे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हे ग्राउंडचं क्लब कसं निर्माण होईल त्याचा आपण प्रयत्न करू. आणि या ठिकाणी मला आयोजकांनी बोलावून माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि पुढील कार्यक्रमांना त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि सालवड गावातर्फे शुभेच्छा. धन्यवाद संजय साहेब. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी येथे पास्थळ ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश भाऊ यांना निमंत्रित करेल. पास्थळ सालवड प्रीमियर लीग पर्व पहिले आणि आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. सर्वप्रथम संघ मालकाचे आभार. संघ मालकच आपल्याला उपलब्ध नसतील तर आपण स्पर्धा भरू शकत नाही. आणि विदुर्भाऊच्या संकल्पनेने दिव्य भव्य असा हा इथे ह्या स्पर्धा आणि विशेष म्हणजे त्या स्पर्धेला कुठलंही गालबोट न लागता त्या स्पर्धा पार पडल्या ह्याला खरं महत्त्व. प्रेक्षकांची आपल्याला माहीतच आहे, आंबटगोड मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी मानली जाते आणि प्रेक्षकांचा फार मोठा असा इथे आपल्याला प्रतिसाद लाभला जातो. आणि तो प्रतिसाद याही स्पर्धेला दिला त्याबद्दल प्रेक्षकांचेही हार्दिक स्वागत. तदनंतर सर्व खेळाडू, संघनायक त्यांचेही आभार. 4 दिवसापासून इथे आपण ऐकतोय की सालवड आणि पास्थळ हे एक व्हावं, त्याच्यात कुठलाही दुरावा निर्माण होऊ नये, त्याच्यात चांगले संबंध असावेत. पण त्याहीच पलीकडे मी जाऊन म्हणेन की सालवड आणि पास्थळ हे एकाच मायलेकाचे 2 लेकरे आहेत. त्याच्यामुळे आपण ते म्हणजे विरोधात आहोत असं म्हणता येणार नाही. आपल्यात कधीच दुरावा नव्हता आणि मला वाटतं पुढेही नसेल असे आपले संबंध आपण हे टिकून ठेवलेले आहेत. फार मोठं आयोजन होतं इथे विदुर्भाऊंच्या संकल्पनेतून. आता सांगितलं पाटील साहेबांनी की ह्या जे आपलं हे आंबटगोड मैदान आहे त्याच्या क्लबमध्ये रूपांतर व्हावं. पाटील साहेब तुम्हाला माहीतच असेल की याचं एक भव्य दिवस हे क्लबात रूपांतर होणार होतो. ती मला वाटतं थोडक्यात काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे ती फाईल बंद केली असं म्हटलं जाणार नाही, पण तिथे कुठेतरी त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे आणि ते परत आपल्याला कसं करता येईल या आम्ही प्रयत्नात आहोत. मला वाटतं 15 दिवसाच्या अगोदरच आम्ही विदुर्भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही भेट घेतली आणि त्यांना आपले विचार सांगितले. त्यांनीही आपल्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. बघूया पुढे काय होते ते. तर अशी स्पर्धा, फार सुंदर अशी स्पर्धा आमचे सदस्य विशाल जाधव यांनी ह्या सुंदरशा ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गणेश भाऊ. यानंतर रवींद्र राऊत यांचं मनोगत आपलं व्यक्त करतील. हॅलो. प्रथम पास्थळ सालवड प्रीमियर लीगचे विजेते रॉकस्टार ग्रुप आणि RD ग्रुप यांचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर विजेते संघाचंही उपविजेता संघ मला वाटतं सालवडमधून आहे, विसावा फाउंडेशन सालवड, त्यांचंही अभिनंदन. ह्या सर्व कार्यक्रमात एक निदर्शनासाठी की आजपर्यंत जे आपल्या मनात असं होतं की सालवड पास्थळ हे वेगवेगळे आहेत, हा दुरावा मला वाटतं आज विदुर्भाऊने आयोजित केलेल्या ह्या पास्थळ सालवड प्रीमियर लीगच्या रूपाने कुठेतरी गायब झालेला आहे. आणि यानंतर अशाच प्रकारचे इव्हेंट्स आपल्या इथे ह्या पास्थळ आंबटगोड मैदानावर व्हावेत. रॉकस्टार ग्रुपला तर म्हणेल की रॉकस्टार ग्रुपला ही पंढरीच आहे, कारण त्यांचा बिझनेस फटाक्याचा बिझनेस त्यांना साथ देते आहे ग्राउंड. त्याचप्रमाणे आज त्यांनी दाखवले की ह्या पास्थळ प्रीमियर लीगच्या पहिल्या वर्षाचं
ते पद त्यांनी गेले म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी ह्या आंबटगोड मैदानाचा ताबाच घेतलेला आहे असं मी म्हणेन. विदुर भाऊ, आपण जे आयोजन केले, नियोजन केले, त्याला खरोखरच तोड नाही. ह्या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी जे सहकार्याने खेळाडूंनी सहकार्य दिलं आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आज हा जो आपला कार्यक्रम होत आहे त्यासाठी मी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. आणि जास्त करून म्हणजे की ह्या ग्राउंडसाठी निरंजन घरत आणि अंकुश राऊत यांनी जी मेहनत घेतली त्यांचंही मी अभिनंदन करतो. आपल्याला सर्व पुढे गोड कार्यक्रमाची बघत आहेत म्हणून मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रवींद्र भाऊ. यानंतर पास्थळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच अंकुश भाऊ आपलं मनोगत व्यक्त करतील. मंचावर बसलेले आजी माजी क्रिकेटर आणि सरपंच उपसरपंच, गावचे ज्येष्ठ नागरिक, त्याप्रमाणे खेळाडू, खरोखरच ही जी स्पर्धा झाली ही खूपच चांगल्या रीतीने झाली. कुठलाही भांडण न होता, कुठलाही काय नव्हता, आपण ही स्पर्धा पार पाडलेली आहे. चांगले खेळले, चांगलं अगदी टीम बघण्यासारख्या, एक रन्सनी हारजीतचा फैसला झाला आणि काही कॅचेस घेतले ते फारच सुंदर होते की बघण्यासारखे आणि फोटो काढून लोकांना दाखवण्यासारखे होते. खरोखर चांगलं केलं. त्याचप्रमाणे विदुर भाऊला काही तरुण मुलं भेटली आणि सांगितलं की सालोड पास्थळची ही आपण एक स्पर्धा ठेवूया आणि विदुर भाऊने त्या मनावर आणलं आणि त्याचप्रमाणे आयोजन केलं आणि सगळे टीम मालकांना बोलवून या ठिकाणी त्यांना मनात भरवलं आणि अशाच प्रकारे पहिला वर्ष अगदी सुखात आनंदात आपला पार पाडलेला आहे. सगळ्या लोकांनी मदत केलेली आहे. ग्रामपंचायतच्या दोन्ही सालोड पास्थळचे सरपंच उपसरपंच सदस्य सगळे या कामी लागले आणि त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांनी जेवण केलं, जेवण ते सुंदरच होतं, पण जेवणाची पद्धत जी आता विदुर भाऊने त्यांना काय सांगितलं, काय संपूर्ण खेळाडू आलेले पाहुणे मंडळी यांनी जेवण करूनसुद्धा एक 50 माणसं अजून जेवतील एवढं भात आणि भाजी उरलेली आहे. सांगायचं तात्पर्य हेच की असं आयोजन करणे कुणाला जमणार नाही, ते विदुर भाऊने करून दाखवलं. खरोखर दोन्ही गावाचे ज्येष्ठ असं कार्यक्रम त्यांनी सादर केलेला आहे आणि आज आपल्याला आनंदाचा गोडवा आता मिळालेला आहे. बक्षिसांची वारी आहे. मी पण इथेच थांबतो कारण एकदा बक्षीस मिळते कधी आणि फोटो आम्ही काढतो कधी, सगळ्यांना आकर्षक झालेला आहे. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील ही जी संकल्पना होती सालवड प्रीमियर लीगची, ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके माननीय विदुरभाऊ पाटील. तर विदुरभाऊ आपलं मनोगत व्यक्त करतील. सगळ्यांना नमस्कार. बक्षीस समारोहासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर, खेळाडू आणि प्रेक्षक आणि ग्रामस्थ, सालवड पास्थळ आपले ग्रामस्थ, स्पर्धा यशस्वी पार झाली, सगळ्यांच्या सहकार्याने पार झाली आणि ती सफल झाली. हे सगळं श्रेय ज्या संघ मालकाने मला साथ दिली आणि याच्यात भाग घेतलं, जे खेळाडू खेळले, 12 संघ मालक, त्यांचे खेळाडू, प्रेक्षक आणि इतर जे सहकार्य ज्यांनी केले, दोन्ही ग्रामपंचायत, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जरी माझं नाव घेतलं जातं तरी तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि विशेष ज्यांनी ह्या ग्राउंडसाठी मेहनत केली, मी खास नाव घेईल ते निरंजन घरत आणि त्याची टीम. आपल्याला जे हिरवगार मैदान दिसतं आहे या सगळ्यांच्या आणि त्याची टीम आणि आपले फायरचे सगळे खेळाडू, सालवडचे खेळाडू यांनी आपल्याला मदत केली आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सफल झाली असं मी सांगेल. आणि कुठलंच गालबोट लागलं नाही ह्याला कारण तुम्हीच आहेत. तुम्ही चांगलं यशस्वी एन्जॉय केलं. 4 दिवस तुम्ही इथे एन्जॉय केला. पब्लिक सगळी जमली. का आंबटगोड सांगितलं तर इथे पब्लिकची काय कमतरताच नसते. तर ह्या ह्याच्यातनं ही सफल झाले. विजयते संघ, रॉकस्टार आणि RD ग्रुप यांचं मी अभिनंदन करेल. तसंच विसावा फाउंडेशन संघ यांना हार पत्करावे लागले, परंतु त्यांचा खेळ ह्या टुर्नामेंटमध्ये खूपच चांगला राहिला आहे. त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करत. शेवटी आपण एकच संघ जिंकणार असतो. कोणाचा तर प्रयत्न कुठेतरी कमी होतो आणि ज्या वेळेला जो गेम पाहिजे तो झाला नाही का ते हार जीत हे होतेच. कारण तुम्ही या टुर्नामेंटच्यात सगळ्यात मला आवडलेली मॅच असेल ती सेमीफायनलची मॅच. काय मॅच झालेली आहे म्हणजे या
मी केलेल्या प्रयत्न आणि ह्याच्यातनं झालेला तुम्ही सगळ्यांनी प्रेक्षकांनी जो बघितला मॅच, ह्या टुर्नामेंटचा पैसा वसूल ह्या शब्दामध्ये मी सांगेल अशी मॅच होणे फार कमी आहे आणि ती आपल्या इकडे झालेली आहे. मला वाटतं आजपर्यंत झालेल्या ह्या नाईट किंवा डेच्या मॅचमधली सगळ्यात उत्कृष्ट मॅच असं मी सांगेल. आणि काय मजा आणली. मला वाटतं ती मॅच मी परत लाईव्हमध्ये परत रिपीट करून मला वाटतं मॅच बघावी अशी नक्कीच आहे आणि ती सगळ्यांनी बघावी. ज्यांनी हे सामन्याची मजा घेऊ शकले नसेल त्यांना मी विनंती करेन की यूट्यूबवर तुम्ही परत रिवर्स करा आणि ती बघा मॅच. खरंच काय खेळ असतो, उत्कृष्ट खेळ, सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकून टाकली आणि या टुर्नामेंटला चांगलं यशस्वी करण्यासाठी त्या मॅच दोन्ही संघांना मी धन्यवाद देईल. दोन्ही संघांना, विजेत्या संघांना मी धन्यवाद देईल. आपण दोन्ही गाव आता एकत्रच झालेलो आहे. आंबटगोड मैदान सांगितलं तिथे क्रिकेटची पंढरीच असते, परंतु हे पहिलं वर्ष होतं. आता आपल्याला दुसरं वर्ष पुन्हा टुर्नामेंट करायची आहे, तर या तुमच्या सगळ्यांची साथ मला लागणार आहे आणि त्यासाठी पुढची मॅच मी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये आपलं सालवडचं ग्राउंड आहे तिथे दुसरं वर्ष खेळलं जाईल असं मी सगळ्यांच्या वतीने सांगतोय. त्याला तुमचं सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे. तर पुढची टुर्नामेंट ही आपल्या सालवडला आपण घेऊ, तिथे सुद्धा तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागेल आणि ती स्पर्धा यशस्वी करतील ही मी तुमच्याकडून आशा करतो. पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद देतो. ज्यांनी सहकार्य केलं तर मी नावं घेत नाही. सगळ्यांचे धन्यवाद. जेवण चांगलं दिलं त्याच्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि सगळे ह्या 4 दिवसामध्ये जे सन्माननीय व्यक्ती सगळे आल्यात आणि आम्हाला भेटी दिल्या त्यांचासुद्धा धन्यवाद देतो. या बक्षीस समारोहासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि बक्षीस समारोहाला सुरुवात करायला सांगतो. धन्यवाद. धन्यवाद विदुर भाऊ. धन्यवाद विदुर भाऊ. नक्कीच आपण पुढील संकल्पना मांडलेली आहे की सालवडच्या ग्राउंडवर ही पुढील स्पर्धा होणार आहे, तर नक्कीच सर्वजण यशस्वी करतील यात काही ती मात्र शंका नाही. तर वेळेवरती आपण येथे पाचारण केलं होतं. अक्षय गाविलकर यांनी मात्र ही संपूर्ण स्पर्धा गाजविली. जो वेळेवरती आला या स्पर्धेमध्ये आणि त्याला खेळण्याची संधीसुद्धा आपण सर्व संघ मालकांनी दिली, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. तर चला आता वेळ जास्त दौडत नाही कारण वेळ होतोय, उशीर होतोय, तर आपण आता लगेच पारितोषिक वितरणाकडे वळतोय. प्रथम आपण येथे मानधन देणार आहोत. तर स्कोरर गुणलेखक म्हणून आपल्याला येथे लाभलेले होते हिमांशू सिंग. तर मी नावं घेतो, त्यांनी लगेच यायचं आहे. सदानंद पाटील आणि विक्रम गरात यांना मी येथे निमंत्रित करेल. गुणलेखकांचं मानधन द्यायचं आहे. गुणलेखक हिमांशू सिंग, चला लगेच यायचं आहे. त्यानंतर पुढचा कोण आहे? संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गुणलेखन केलं आहे एक नवीन तरुण मुलगा आहे. तर नक्कीच भविष्यामध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा. कारण आजकाल क्रिकेटमध्ये फक्त खेळाडू नाही तर गुणलेखक, स्कोरर संघा, कॉमेंट्रेटर सर्वांना संधी आहे पुढे जाण्याची. त्यानंतर पंच श्री राकेश राऊत सर, यज्ञेश प्रभू आणि हार्दिक तामोरे तिन्ही पंचांना मी येथे निमंत्रित करेल. दिनेश गरत, केतन गरत आणि उमेश राऊत या सर्वांना येथे मी निमंत्रित करेल. यांनी पंचांचा द्यायचा आहे. येथे आपल्याला स्मृतिचिन्ह दिलेले आहेत. तर साजन घरत यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दिनूभाऊ ज्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम होतं ते आत्ताच आपल्याला सोडून गेलेले आहेत, स्वर्गवासी दिनूभाऊ यांचे स्मरणार्थ त्यांचे पुत्र साजन घरत यांच्याकडून मात्र स्मृतिचिन्ह देण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट पंचगिरी केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण स्पर्धेचं भवितव्य आणि स्पर्धा जी यशस्वी होते ती पंचांच्या कामगिरीवरती अवलंबून असते. जर पंचांचा निर्णय चुकला तर संपूर्ण स्पर्धेला गालबोट लागत असते. मात्र ही पंचांची कामगिरी मात्र आपण चोख पार पाडली. कुठलंही गालबोट या स्पर्धेला लागून दिलं नाही. तर खूप खूप धन्यवाद या तिन्ही पंचांचा. त्यानंतर समालोचक जे संपूर्ण स्पर्धेची जान असते, जे क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यामध्ये जान भरत असतं, ते पास्तळचा गोड आवाज प्रीतम घरत. त्यानंतर दांडीचा एक उभारता सितारा कौशिक राऊत, भावेश घरत, भावेश भाऊ, महेश घरत,
संतोष राऊत यांना मी येथे निमंत्रित करेल. पंचांचं मानधन द्यायचं आहे. कौशिक राऊत एक दांडीचा उभरता सितारा, नवीन पोरगा, तरुण पोरगा आहे. नक्कीच पुढे वाव आहे. उत्कृष्ट समालोचन आपल्याला या स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे. तर त्यांना मानधन देण्यात येईल. पाहतोय आपण दांडी येथील एक उभरता समालोचक कौशिक राऊत. नक्की आपल्याला भविष्यामध्ये पास्तय सालवड गावाकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच प्रीतम जे एक कानकोपऱ्यात नाव पोचलेलं आहे. यानंतर आपण पारितोषिकाकडे वळतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट पारितोषिक आहे ते म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. विनंती करेल आर्मीमॅन अक्षय गाविलकर, आपण मंचावर या, ही विनंती आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने अमोल भाऊसाठी देखील, अमोलजी मोरे यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्यांनीच हे मात्र परमिशन काढून दिली की ठीक आहे अक्षय गाविलकरला खेळून द्या या स्पर्धेमध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स. अक्षय गाविलकर नक्कीच वेळेवरती आलेला आहे आणि संपूर्ण स्पर्धा गाजवलेली आहे. आणि रोहित घरात यांच्याकडून त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक दिलेलं होतं. रोहित तर अक्षय गाविलकर यांना रोहितकडून 300 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं होतं. धन्यवाद. तर अक्षय गाविलकर आर्मीमध्ये आहे, फौजीमध्ये, सर्वांना माहितीच आहे, आपल्या मातृभूमीचं रक्षण करतोय. तर चला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे यतीन पाटील, समक्ष 11. तर परेश राऊत आणि शैलेश यादव यांना मी येथे निमंत्रित करेल. यतीन पाटील यांचा सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यतीन पाटील. जर कोणी यतीन पाटील नसेल तर कोणी यायचं आहे. तर यतीन यांच्यातर्फे मात्र परेश मोरे हा पारितोषिक स्वीकारेल. त्यानंतर पुढील पारितोषिक जाणार आहे ते म्हणजे उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आहे तो म्हणजे रॉकस्टार आणि RD ग्रुपमधील मयुरेश पाटील. तब्बल 127 धावा फटकावल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. रवींद्र राऊत आणि पुजारी भाऊ यांना मी निमंत्रित करेल. मयुरेश यांचा सत्कार करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजी मयुरेश. प्रत्येक सामन्यामध्ये मात्र मयुरेश यांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. आणि एक आयकॉन खेळाडू MB स्पोर्ट्स तर्फे मात्र येथे टी-शर्ट दिले जाते. रोहित यांनी यायचं आहे. 300 रुपयाचं पारितोषिक दिलेलं होतं त्यांनी. रोहित लगेच यायचं आहे. मयुरेश यांना 300 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. यायचं आहे लगेच. एक आयकॉन खेळाडू कसा पाहिजे ते मयुरेश यांनी या स्पर्धेमध्ये दाखवून दिलेलं आहे. पुढचा यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जाते ओम साई संघ प्रशांत हाडळ. ओम प्रकाश दुबेजी, नीरज राऊत आणि रोहित राऊत यांना मी येथे निमंत्रित करेल उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी. प्रशांत हाडळ 9 विकेट घेतलेले आहेत आणि आपल्या संघाला 2 सामने तर त्याने गोलंदाजीच्या बळावरच जिंकून दिले होते. एक नवा उभारता सितारा आहे जो आता आपण फायर संघामध्ये सुद्धा खेळताना पाहतोय. तर नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा अशीच कामगिरी त्याच्याकडून फायर संघासाठी सुद्धा होईल हीच शुभेच्छा. आणि पुढील सामन्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मागच्या PPL मध्ये सुद्धा ओम साई संघातर्फे खेळला होता प्रशांत हाडळ. यानंतर जाऊया आपण मॅन ऑफ दी सिरीज. हे जे स्पर्धा असते त्यातील महत्त्वाचं पारितोषिक म्हटलं जाते.
तर ह्यासाठी आपण येथे सायकल पाहतोय. ही सायकल मात्र आपल्याला भेटलेली आहे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे मालक श्री सदानंद पाटील आणि प्रशांत घरत यांच्याकडून. तर मला वेगळं सांगायची गरज नाही, आपण सांगायचं आहे कोण असणार आहे मॅन ऑफ द सिरीज. अक्षय गाविलकर, आर्मी मॅन. प्रशांत घरत, सदानंद पाटील, नामदेव तात्या, नामदेव घरत आणि विलास भाऊ आणि नरू तात्या यांना निमंत्रित करेल. तब्बल 117 रन्स आणि 8 विकेट. सेमीफायनलचा सामना तर कोणी विसरणार नाही. 93 धावा असताना जी धुवाधार फलंदाजी केलेली आहे, म्हणजे आमचा ओमसाईचा संघ आम्ही तर मनात करत होतो की हा अक्षय कुठून आला ऐन वेळेवरती, आणि आमच्या तोंडातून अगदी घास हिरावून घेतला होता. मातृभूमीची रक्षा करतोय आणि इथे ही स्पर्धा सुद्धा गाजवलेली आहे. आणि अगदी वेळेवर संघासाठी मौलिक योगदान दिलेलं आहे अक्षय गाविलकर यांना मात्र मी येथे निरंजन करत भाऊ कुठेही असतील. यानंतर फायनल मधील मॅन ऑफ द मॅच, फायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मयुरेश पाटील 42 धावा, उमेश घरत आणि शशिकांत घरत, नितीन शिंदे यांना मी येथे निमंत्रित करेल. मयुरेश घरत येथे आपण टी शर्ट पाहतो MB स्पोर्ट्स कडून. उत्कृष्ट फलंदाजी मॅन ऑफ द मॅच. फायनलमध्ये तब्बल 42 धावा कुटलेल्या आहेत मयुरेश यांनी, आणि सामना आपल्याकडे झुकवला होता कारण तब्बल 86 धावसंख्येचं आव्हान दिलं होतं आणि खूप मोठं आव्हान होतं, ते काही पेलवलं नाही 20वा संघाला. आणि RD आणि रॉकस्टारचं मात्र स्वप्न साकार केलेलं आहे. एक सेमीफायनलचं सुद्धा मॅन ऑफ द मॅच राहिलेलं आहे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच द्यायचं राहून गेलं होतं, तर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे अक्षय गाविलकर. पुन्हा एकदा चेतन घरत यांना मी निमंत्रित करेल मॅन ऑफ द मॅच द्यायचे, सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच. चेतन जा. संपूर्ण स्पर्धा मात्र गाजवलेली आहे ती अक्षय गाविलकर यांनी. या अगोदर सुद्धा एका सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना निर्धाव चेंडू फेकला होता आणि संघाला जिवंत ठेवलं होतं. तो सामना मात्र रॉकस्टार संघ कधीच विसरणार नाही, कारण त्याच सामन्यानंतर ते पुढे आलेले आहेत आणि अंतिम विजेतेपद पटकावलेला आहे. तर आता जे संघ आहेत, जे संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकले नाही, मात्र आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवणार नाही. सन्मानचिन्ह हे त्यांना मिळणारच आहेत. तर मी जे नाव घेतो त्या संघाचे संघनायक किंवा कुठलाही खेळाडू जर असेल यायचं आहे आणि सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे, किंवा संघमालक असेल तर त्यांनी लगेच घेऊन जायचं आहे सन्मानचिन्ह. किंग्स 11 विदुर भाऊ यायचं आहे. टिन्या अमोल भाऊ, अमोल मोरे यांना मी निमंत्रित करेल, सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर समक्ष 11
चला कुणी यायचं आहे? सुचेंद्र घरत यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर साई पाहुणे कोणी असेल यायचं आहे लगेच त्वरित. अनय वॉरियर्सचा कुठलाही खेळाडू यायचा आहे. द्वारकामाई सुनील 11. दैवत फाउंडेशन दिनेश घरत यांना निमंत्रित करेल. दैवत फाउंडेशन नालंदा 11. आणि सालवाड वॉरियर्स. यानंतर आपण जे पाहतोय ज्या आकर्षक ट्रॉफ्या आहेत यानंतर आपण येथे आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय आणि या स्पर्धेचं चौथं पारितोषिक जाते ते जप्पा 11चा संघ आणि संघ मालक यतीन मोरे, अंकुश परशुराम घरत, अमिताभ राऊत आणि साजन घरत यांना मी निमंत्रित करेल. या स्पर्धेचं चौथं पारितोषिक मानाचा चषक म्हणता येईल. नीरज जप्पा 11 प्रथम 2 सामने तर उत्कृष्ट खेळ केला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी तुचकी झाली थोडीशी आणि या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र हेच प्रयत्न चालू ठेवायचे. पुढच्या वर्षी यश मिळणार. चांगला खेळ केला आपण. मात्र कुठला तरी एकच संघ जिंकत असतो. बाकीच्या संघांना कुठेतरी पराभवाची चव चाखायला लागते. त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक जाते ओम साई ग्रुप 5. संपूर्ण संघ मालकांनी यायचा आहे आणि निमंत्रित करेल येथे मी. अरुण घरत, अमोल मोरे आणि पुजारी भाऊ यांना मी येथे निमंत्रित करेल. ओम साई ग्रुप अभि ओम साई ग्रुप आडलक खूप उत्कृष्ट खेळ केला. 92 धावा सुद्धा आपल्याला वाचू शकल्या नाही. मात्र चांगलं योगदान सर्व खेळाडूंचा. त्यानंतर वळूया आपण द्वितीय पारितोषिकाकडे. या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक जाते ते विसावा फाउंडेशनचे मालक परेश मोरे राऊत आणि ह्या जे आपण शील्ड पाहतोय ते आपल्याला मिळालेले आहेत ते पाचथळ ग्रामपंचायतीचे सदस्य विशाल जाधव यांच्याकडून. तर बक्षीस देण्यासाठी मी येथे कीर्तेश घरत, गणेश घरत यांना निमंत्रित करेल. रोहित राऊत यायचं आहे.
तर विसावा फाउंडेशन यांच्या खेळाडूकडून सुद्धा खूप सुंदर खेळ झाला, मात्र शेवटच्या क्षणाला काही चुका झाल्या आणि त्यामुळे या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न मात्र त्यांचं भंगलेलं आहे. मात्र असेच प्रयत्न करून पुढच्या वर्षी मात्र स्पर्धेमध्ये नक्कीच पुनरागमन करतील. मात्र पुढच्या वेळेला संघ तोच राहील, खेळाडू मात्र बदलणार. तर तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा. यानंतर वळूया या स्पर्धेतील महत्त्वाचं असं बक्षीस. संपूर्ण ग्रुप तर येथे मावणार नाही, यायचं आहे सर्व. RD ग्रुप आणि रॉकस्टार ग्रुप निमंत्रित करेल मी. विदुर भाऊ, संजय पाटील साहेब, विदुर भाऊ, आणि मान्यवरांना निरंजन गरत. आज मात्र रॉकस्टार ग्रुप आणि RD ग्रुप यांच्याकडून जोरदार पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. मानाचा चषक पटकावत आहेत ते RD ग्रुप. पास्थाय सालवड प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षातील जो पहिला विजेता असतो त्यांचं नाव मात्र इतिहासात कोरलं जाते. तर हेच नाव इतिहासामध्ये कोरलं गेलं ते RD ग्रुप आणि रॉकस्टार ग्रुप यांचं, कारण पहिल्या वर्षातील विजेतेपद पटकावलेलं आहे. तर सर्व संघ मालकांचे आभार, उपस्थित सर्व प्रेक्षकांचा आभार, सहभागी सर्व खेळाडूंचा आभार, धन्यवाद. आपण आपलं